आणि लक्षात ठेवा, स्वस्त जनावर नेहमी फायदेशीर असतंच असं नाही. ह्या 9 गोष्टींची यादी तुम्ही सेव्ह करा आणि मग जनावर घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवताना सगळ्यात मोठा खर्च कोणता असतो माहिती आहे आपल्याला? गोठा नाही, चारा नाही, सर्वात मोठा निर्णय असतो जनावर खरेदी करण्याचा. आणि इथंच बरेच लोक चूक करतात. बाजारात जातात, जनावर पाहायला चांगलं दिसतं, ते चांगलं वाटतं, दूध जास्त सांगितलं जातं, भावी कमी वाटतो आपल्याला, त्याने जो किंमत सांगितलेली असते तीही किंमत आपल्याला कमी वाटते. आणि काही महिन्यांनी आपल्याला लक्षात येतं जनावर आपल्याला महाग नाही मिळालं, आपला निर्णय आपल्याला भाग पडला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जनावर खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासायच्या. म्हणजे खरेदीपूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. जनावर पाहायच्या आधी स्वतःला विचारा, माझं उद्दिष्ट काय? या व्यवसायातलं माझं उद्दिष्ट काय? जास्त दूध, नियमित उत्पन्न, की ती गाय प्रजनन, म्हणजे की ती गाय गाभण वेळेवर राहिली पाहिजे याचा. माझ्याकडे चारा किती आहे, मी महिन्याचा खर्च किती पेलू शकतो. कारण जनावर विकत घेणं सोपं आहे हो, पण ते सांभाळणं कठीण आहे. जनावराची शरीर रचना कशी असावी? जनावराचे डोळे हे स्वच्छ आणि चमकदार असावेत, त्वचा अगदी तजेलदार असावी, चाल त्याची लंगडत नसावी. शरीर जर बघायला गेलं तर ते अतिकृश म्हणजे खराब किंवा अति जाड नको आहे. त्याची केस गुळगुळीत आणि निरोगी दिसणारे असले पाहिजेत. तर पहिला नियम काय आहे की दिसणं सगळं काही नसतं, पण आरोग्यही दिसायला हवं. गायचे सड तपासा, आचाळ तपासा, हे खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये काय पाहायचंय आपल्याला? याचा समान आकार असला पाहिजे, जखम कुठेही नसली पाहिजे, कडकपणा नसला पाहिजे, दूध काढताना अडचण नाही याची खात्री करा. एक चांगलं आचाळ हे भविष्यातील उत्पादन ठरवतं. दात आणि वय तपासा. फक्त तो दलाल किंवा तो विक्रेता सांगतो याच्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण इथंच आपण जास्त वेळा फसतो. दात तपासा. त्याचं खूप वय झालेलं जनावर आहे का? हे जर असेल तर ते स्वस्त मिळू शकतं, पण आपल्याला जास्त दिवसापर्यंत हे फायद्याचं नाही ठरू शकणार. जनावराचं वर्तन बघणं खूप महत्वाचं आहे. जनावर खरेदी करताना एक लक्ष देणं गरजेचं आहे. हे लोक विसरतात नेहमी. हे जनावर शांत आहे का? खाणं व्यवस्थित खातंय का? ते वारंवार अस्वस्थ असं दिसतंय का? स्वभाव पण महत्वाचा आहे आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये दीर्घकाळ फायदा टिकवण्यासाठी. त्याचा इतिहास विचारा आणि हे प्रश्न विचारा की हे किती वेळा व्यायलंय जनावर, त्याला औषधाचा काय इतिहास त्याच्याकडून काढता येतोय का ते बघा. आजारपणाचा काय म्हणजे इतिहास काय निघतोय का ते बघा. दुधात अचानक घट झाली का हे तपासा. माहिती मिळाली तर निर्णय मजबूत होतो. आणि पहिल्याच दिवशी सर्व पैसे खर्च करू नका, ही सगळ्यात मोठी चूक आहे. 5 जनावरं घ्यायची असतील ना आपल्याला, तर सुरुवातीला 2 ते 3च घ्या. सगळे पैसे खर्च करू नका. आणि हे शिका. काय शिकायचंय की व्यवस्था सांभाळायला शिका आणि नंतर ह्याच्यामध्ये वाढ करायला शिका. आता खरेदीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कुठली चेकलिस्ट असली पाहिजे की ह्या जनावराची चाल कशी आहे, याचे डोळे कसे आहेत, हे दुधाला कसं आहे, याची आचाळ कशी आहे, याचे दात कसे आहेत, ह्याचं वय कसं आहे, ह्याचा स्वभाव कसा आहे, हे खाद्याचा खर्च कसा देऊ शकतो आणि याचा इतिहास कसा आहे. ह्या 9 गोष्टींची यादी तुम्ही सेव्ह करा आणि मग जनावर घ्या. की जनावर खरेदी करताना फक्त दूध, रंग किंवा भाव हे पाहून निर्णय घ्यायचा नसतो. त्यामागे त्याचं आरोग्य कसं आहे, त्याचं वय कसं आहे, त्याचा आचार कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो खाद्याचा खर्च कसा देईल आणि भविष्यातील क्षमता, हे सगळं पाहावं लागतं. आणि लक्षात ठेवा, स्वस्त जनावर नेहमी फायदेशीर असतंच असं नाही आणि महाग जनावर नेहमी योग्य असतंच असं नाही. योग्य जनावर ते जे तुमच्या गोठ्याला, चाऱ्याला आणि तुमच्या व्यवस्थेला जुळतं. अजून एक नियम करा. खरेदी करताना, ही खरेदी करण्याआधी किमान 2 वेळा तर पाहणी करा. घाईत अजिबात निर्णय घेऊ नका, कारण जनावर एका दिवसात विकत घेतलं जातं, पण त्याचा परिणाम आपल्याला अनेक वर्ष दिसत असतो. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, कमेंटमध्ये लिहा,
तुम्ही जनावर घेताना सर्वात आधी कोणत्या गोष्टी बघता, कोणत्या गोष्टी पाहता? आणि असाच दुग्ध व्यवसायाच्या सखोल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तरी करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद मित्रांनो.